का टेकलाय भावानी डोका जमिनीवर. जाण्याचं असं ते व्हिडिओ पूर्ण बघा. जय किरा भावानो, मी भूषण भट स्वागत करतो तुमचं माझ्या डेली मिनी ब्लॉग मध्ये. सकाळची उठून घेतला दीदीने नाश्ता. तेवढ्यात तिला बोललो, दीदी आपल्यासाठी एक रिव्ह्यू टाक, उभी खतरनाक. तिला फॉलो करू नका कारण त्यांनी मला व्हिडिओ बनवून नाही दिली, त्यांनी त्याच्या आयटमला व्हिडिओ बनवून दिली. रिव्ह्यू तर राहिला बाजूला. आला आपल्याला भावाचा फोन, भाई ये बाहेर जरा काम आहे. गेलो भावापाशी आणि बघते तर भावाची गाडी बाई पूर्णच खोरून टाकलंय. त्यावरून दिसला काला माया. बाईनी बी दिला आपल्याला बेस्ट ऑफ लक पुढच्यासाठी. घेतली आपण आपल्या भावासोबत भेट. जाम दिस झाली होती, भावाला बी नव्हतो भेटू. गेली गाडी रिपेअर आणि आलू परत घरा. गाडी लावून परत घेतली भावासोबत एकदा भेट आणि आलू घरा. बघते तर मंगरू आपल्या घरा इसच बघत राहतं, कवा बी बघत. मैदानाला बघते तर आका निवंत बसलाय. बघते तर या लोकांचा काहीतरी चाललंय प्लॅन खेळायचा, पण मला येत नाही खेळायला. तेवढ्यान बघते तर भाई लोकांनी केली चालू प्लॅनिंग. काय केलं ते तर माहिती नाही. गेलो दुसऱ्या टीम जवळ. बघते तर भाई लोकांनी तर भाई आपल्याला इज्जत दिली नाही. बोलते जा इकडं आणि जा तिकडं. टीमीची नावं बी खतरनाक होती. टीम जग्गू आणि टीम नारळ. परलं हे लोक पाया आणि लागली पहिलाच फोरायला. या लोकांची तर काय फुटला नाही. यांनी मारलं, याची बी पूर्ण डाव झालं. यांनी बी मारला, याचं बी डाव झालं पूर्ण. आली दुसरी टीम, पहिल्याच फटक्यामध्ये फोरली लगोरी. लागलं ते लोक त्यांच्या पायाला बॉल मारायला. जाम दिस झालं तर खेळवी नव्हता बघितलं. ह्या लोकांनी मारला बॉल फेकून. भाई आला मस्त मोठ्या हुशारीमध्ये लावायला लगोरी. नारळ टीमला हलक्यात घेऊन. लगोरी तर राहिली बाजूला, पण टीम नारळाने फोडले. भाईचे 6 करोडाचे सामान घेतली भावानी जमिनीवरती. निस्पट लागलाय वाटतं. भाईच्या गोट्या फुटल्या, त्याचा भावाला गम नाही, पण आपली टीम जितले त्याचा महत्व आहे खूप. समोरची टीम बी लागली एकमेकांना शिव्या द्यायला. तर चला पुन्हा भेटूया नव्या ब्लॉग मध्ये.